स्वागत आहे तुमचं आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अप्रतिम अशी महाशिवरात्रीनिमित्त कमळाची रांगोळी. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी आहे ना 5 ते 5 असे सरळ रेषेमध्ये 5 ओळी काढलेले आहे रांगोळीचे. ही रांगोळी काढायला खूप सोपी आहे आणि दिसायला पण सुंदर आहे. तर यावर्षी महाशिवरात्रीला तुम्ही ही रांगोळी नक्कीच काढून बघाल. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे छान असं कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे आणि सोबतच आपल्याला असे कमळाचे पानं काढून घ्यायचे आहेत. आणि सोबतच इथे आपल्याला कमळाच्या फुलावरती महादेवाची पिंडी काढायची आहे. तर यामध्ये तुम्ही 2 डॉट ॲड पण करू शकता किंवा मग सरळ रेषेमध्ये रेषा काढून अशा प्रकारे तुम्ही महादेवाची पिंडी काढू शकता. तर इथे मी कमळाच्या फुलामध्ये रांगोळी भरण्यासाठी मी मला लाईट कलर हवं होतं, पण माझ्याकडे डार्क गुलाबी कलर असल्यामुळे मी इथे लाईट गुलाबी कलर करून घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पांढरी रांगोळी ॲड करायची आहे. तर रांगोळीला एक फिनिशिंग येण्यासाठी किंवा रांगोळीमध्ये एकसारखेपणा येण्यासाठी आपल्याला एकदम हलक्या हाताने रांगोळी भरायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता 2 बोटांच्या साहाय्याने खूप कमी रांगोळी घ्यायची आहे 2 बोटांमध्ये आणि असं हलकंसं आपल्याला सोडायचं आहे. त्यामुळे कसं रांगोळीला एकसारखेपणा येतो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर इथे मी आपली ही कमळाची फूल उठून दिसण्यासाठी मी थोडंफार एकदम गडद गुलाबी कलरचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही शेड देऊ शकता गुलाबी कलरचा आणि त्यावर थोडंसं हळदी कलर किंवा पिवळा कलर अशी छान अशी शेडिंग देऊ शकता. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपली खूप छान अशी रांगोळी तयार झालेली आहे. आणि थोडंफार इथे मी महादेवाच्या पिंडीवर पांढऱ्या कलरचं फूल किंवा मग तुम्हाला जे कोणताही कलर भरायचा असेल तर मी इथे पिवळ्या कलरचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मी इथे छान असे पांढऱ्या कलरनी फुलं काढून घेतलेली आहे पांढऱ्या रांगोळीने. दिसायला सुंदर आणि काढायला सोपी आजची ही अशी रांगोळी आणि एकदम कमी जागेत होणारी ही रांगोळी आहे. तर यावर्षी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच काढून बघाल. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.